अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर सगळ्यात अगोदर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे तांदूळ घेऊ शकता. आता यामध्ये आपण पाणी टाकून हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पुन्हा पाणी घालून घेणार आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून हे तांदूळ 1 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तर 1 तासानंतर आपण झाकण उघडून चेक करणार आहे. तर बघू शकता तांदूळ देखील आपले व्यवस्थित फुललेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व तांदूळ घालून घेणार आहे. तर यावरती आपण झाकण ठेवून याची एक स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे. तर झाकण उघडून बघूया, आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता यामध्ये मी उकडून घेतलेले बटाटे घालून घेणार आहे. तर इथे मी 2 बटाट्यांचा वापर केलेला आहे. आता ते देखील आपण व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तांदूळ आणि बटाटा आपला व्यवस्थित वाटून तयार झालेला आहे. तर बघू शकता अगदी दाटसर आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता हे बॅटर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर आता हे बॅटर आपण एका विस्करच्या मदतीने 10 ते 15 सेकंद व्यवस्थित फेटून घेणार आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. सोबतच यामध्ये कढीपत्त्याची काही कट केलेली पानं ती देखील घालून घ्यायची. सोबतच यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि यामध्ये एक स्मॉल आकाराचा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो देखील घालून घेणार आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. सोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बॅटर आपलं व्यवस्थित बनवून तयार आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे. आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता यावरती मी झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे. 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण याचे भजी तयार करायला घेणार आहोत. गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल देखील आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये आपण या बॅटरमधील 1 चमचा बॅटर घालून याची भजी तयार करून घेणार आहे. तर हे बॅटर एकमेकांपासून थोडंसं लांब अंतरावर घालायचं, नाही तर हे भजी एकमेकांमध्ये चिकटले जातात. तर मीडियम फ्लेमवरच आपण हे भजी व्यवस्थित तळून घेणार आहे. तर बघू शकता भजी देखील आपली व्यवस्थित फुललेली आहे आणि एका बाजूने व्यवस्थित शेकलेली देखील आहे. तर आता आपण ही एका झाऱ्याच्या मदतीने पलटी करून घेणार आहे. तर बघू शकता दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित भाजून तयार झालेल्या आहेत. कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता या भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर बघू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण झटपट तयार होणारा नाश्ता बनवलेला आहे. सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळची छोटी मोठी भूक लागली असेल तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीला खूपच सुंदर लागतो. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.